कौसडीत पाणी टंचाई तीव्र, नागरिकांची रोजची पाण्यासाठी वणवण. नळ योजना 35 वर्षापासून बंद, निधी असूनही उपाययोजना नाही, ग्रामस्थांचा संताप वाढला. जिंतूर तालुक्यातील कौसडी गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना रोजच्या गरजांसाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. सुमारे 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्न चिघळत चालला आहे. मात्र प्रशासन झोपेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. गावामध्ये शासनाकडून केवळ एका विहिरीवर पाणीपुरवठा अवलंबून असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्या विहिरीतील पाणीही पुरेसे उपलब्ध नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे गावातील जवळपास 90% नागरिकांना पैशाने पाणी विकत घ्यावं लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांच्या मते गावातील शासनाची नळ योजना मागील तब्बल 35 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. एवढ्या मोठ्या कालावधीतही ती सुरू करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या खात्यावर लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय. निधी असूनही काम नाही, मग हा पैसा जातो कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. महिला व नागरिकांना रोजच्या पाण्यासाठी लांब अंतर चालत जावं लागत असल्याने त्यांचा संताप आता उफाळून आला आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी योजना राबवावी अशी जोरदार मागणी होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तरी आता ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, की नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार, हा प्रश्न अणुउत्तरितच आहे. मी कौसडी येथील रहिवासी असून बशेश्वर नगर येथील पाण्याची तीव्र टंचाई आता सध्या भासत आहे. तरी कौसडी ग्रामपंचायत यांनी या टंचाईचा तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि आम्हाला इथं पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. आतापर्यंत एक हापसा आहे, त्याला आतापर्यंत पाणी येत होतं, पण आता त्यालासुद्धा पाणी येईना झालं आहे. आणि इथं एवढी टंचाई आहे, फक्त एक खाजगी पाणी येत आहे, ते आम्हाला विकत घ्यावं लागत आहे. प्रशासनाची इथं कोणती काहीही सुविधा नाही आहे. स्थानिक ग्रामपंचायत या बाबीकडे लक्ष देऊन आमची ही भटकंती थांबवावी आणि आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. सध्या तुमच्या कौसडी गावामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. आता पाण्याचं तुमचं कसं उपाययोजना, तुम्हाला पाणी कुठून उपलब्ध होत आहे? आम्ही पाणी विहिरीहून आणले 1 किलोमीटर लांबून. इथं सध्या पाणी नाही. ग्रामपंचायतचा हापसा होता, त्यालासुद्धा पाणी येईन झाले. आणि हे इम्रान भाईची पाईपलाईन आहे, ते विकत पाणी घ्यावं लागतं आहे आणि देबी 2-3 दिवसाला पाणी भेटतं आहे. त्याची परेशानी आहे की विचारायचं कामच नाही. लोक पाण्यामुळे जास्त परेशान आहेत, खाण्यामुळं नाही. आणि आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे काय लक्ष देत नाही का? नाही, सध्या तर कोणी अजून आलं नाही, कोणी बघितलं बी नाही काय नाही. तर ते जे म्हणजे जसं चालले तसं चालले. गावामध्ये तर भली मोठी टाकी बांधलेली आहे, जलजीवन योजनेची पाईपलाईन सुद्धा केलेली आहे, तरी देखील त्या योजनेला अजून सुरुवात झाली नाही का? नाही ना, आज टाकी बांधली, सगळं झाले, पण त्याच्यात पाणीच आलं नाही ना. तर पाणी टाकीमध्ये आलं तर आमच्या दारापर्यंत पाणी येईल. बरं, तुम्हाला पाणी मिळत नाही, शासनाच्या कोणत्याही ग्रामपंचायतकडून योजनेचा लाभ मिळत नाही, तरी देखील नळपट्टी घरपट्टी वसूल केली जाते, त्या संदर्भात काय बोलणार तुम्ही? काय नाही, आमचं म्हणणं हेच आहे की त्यांनी नळपट्टी घरपट्टी घ्यावं, पण हे बाकीची सुविधा आम्हाला द्यावं. 101% असक्षम पडत आहे. पाणी आणि हे बाकीच्या सुविधा दिल्या तर घरपट्टी नळपट्टी भरायला काय हरकतच नाही ना. समजा ग्रामपंचायत प्रशासनाने या आठवड्यात या गंभीर बाबीकडे, पाणी टंचाई दूर नाही केली तर तुम्ही कोणत्या पद्धतीने आंदोलन करणार? घागर मोर्चा घेऊन आम्ही आंदोलन करणार.